नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट यशवंतनगर नवी खडकी येरवडा पुणे आयोजित येरवडा भागातील पहिला ऑनलाईन गणेशोत्सव 2021। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आपल्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे, त्यामुळे आपल्याला काही मर्यादा पडल्या आहेत। या मर्यादांचे भान राखून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शो मस्ट गो ऑन या न्यायाने सादर करीत आहोत ऑनलाईन गणेशोत्सव 2021। यात सादर केले जाणार आहेत अनेक बहुरंगी कार्यक्रम, तेव्हा पाहायला विसरू नका। सर्व कार्यक्रम नवज्योत मित्रमंडळाच्या YouTube चॅनलवर। राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारातून मातृभूमीवर प्रेम करणारा, अन्यायविरुद्ध पेटून उठणारा, दारिद्र्याने गांजलेल्या पिचलेल्या स्वाभिमान हरवलेल्या मावळखोऱ्यातील तरुणांना स्वराज्याचं स्वप्न दाखवणारा, विश्वभूषण प्रजाहित दक्ष सम्राट राजा शिवरायांना कोटी कोटी प्रणाम। आदरणीय विचारपीठ आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, प्रस्तुत कार्यक्रमाच्या निमित्तानं नवज्योत मित्र मंडळ येरवडा अमित जाधव यांच्या पुढाकारानं मला या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या भाषणास प्रारंभ करतो। आजचा परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि महापुरुषांचा विषय जर आपण इथे घेतला तर या तरुणाने आजच्या इतिहासाची मांडणी करताना खऱ्या अर्थानं त्याच्या खूप सुंदर सांगायला त्यांनी सुरुवात केलेली होती। मला हेच सांगावंसं वाटतं का आपल्या देशामध्ये इतिहासच कळालेला नाही असा माझा 200% दावा आहे। कोणी किती काही गप्पा मारू द्या, या देशामध्ये दुर्दैव असं का महापुरुष जन्माला येताना महापुरुष एकटा जन्माला येत नाही, तर त्याच्याबरोबर एक दंतकथाही जन्माला येते, हे आम्हाला शोकांतिकेने सांगावं लागतं। कारण कोणताही महापुरुष जन्माला आला का त्याची एक दंतकथा जन्माला आल्याशिवाय राहत नाही आणि ती आमच्या सगळ्या अखंड मानवतेच्या बोकांडी बसते। ही दंतकथा जोपर्यंत लोप पावणार नाही, ह्या दंतकथा जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाचा आजच्या समाजाला महापुरुष कळणार नाही। महापुरुषांची तुम्ही मांदियाळी अगदी 5000 वर्षापासून घ्या, अगदी बळीराजा घ्या, चारवाक घ्या, तुम्ही बसवेश्वर घ्या, बुद्ध घ्या आणि अलीकडच्या काळापर्यंत तुम्ही अगदी गाडगे बाबापर्यंत येऊन बसा। माझं ठाम मत असं आहे, कोणत्याही महापुरुषापासून शिवाजी महाराजांचं किती मराठ्याने पालन केलं, किती मराठी त्यांचं अनुकरण करतात, मुस्लिमाच्या बाबतीत महापुरुषांचं किती मुस्लिम करतात, सगळ्या जाती धर्माचा जर विचार केला तर कोणत्याही जाती धर्माच्या महापुरुषांचा विचार खऱ्या अर्थानं आजच्या कोणत्याही लोकांनी केलेला नाही। फक्त इव्हेंट पुरते या महापुरुषांना स्थिमित केलेलं आहे। माळ्याने ज्योतिराव घ्यायचा, मराठ्यांनी शिवाजी महाराज म्हणायचं, प्रत्येकाने वेगवेगळ्या मागासवर्गीयांनी बाबासाहेब आंबेडकरांना घ्यायचं आणि इव्हेंट पुरते त्यांना इव्हेंट संपल्यानंतर मला वाटतं पुन्हा त्या महापुरुषांची आठवण होत नाही। प्रत्येक महापुरुषांचे जर सिद्धांत पाहिले आणि आजची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं आपण त्यांच्या विचारापासून खूप लांब आहोत, खूप लांब, हजारो किलोमीटर आपण दूर गेलेलो आहोत। प्रत्येक महापुरुषांची विचारधारा ही मानवतेच्या कल्याणासाठी होती। शिवाजी महाराजांचा जरी आपण इतिहास घेतला, शिवाजी महाराजांनी फक्त तलवारीच्या धाकावरती किंवा तलवारीने स्वराज्याची स्थापना केलेली नाही। शिवाजी महाराजांच्या बाबतीत मला अनेक काही गोष्टी आपल्या लोकांच्या खटकतात, मराठ्यांच्या खटकतात, मला आवर्जून सांगावंसं वाटतं। मी एका ठिकाणी असा एक बोर्ड वाचलेला पाहिला का शिवाजी महाराज वाघासारखे जगले। माझा आक्षेप आहे या वाक्यावरती। शिवाजी महाराज प्रज्ञावंत होता, तो हिंस्रासारखा एका हिंस्र पक्षीसारखा कसा जगू शकतो? शिवाजी महाराज प्रज्ञावंत होते, ज्ञानवंत होते, इतके विद्वान होते, ते असे पशुसारखं वागू शकले नाहीत आणि ते वागणारे नव्हते। त्यांनी म्हणजे तुम्ही त्यांना इतकं स्थिमित करता किंवा इतक्या वेगळ्या पद्धतीने पाहतोस काय मुजरा कर, हे शिवाजी महाराजांचे ब्रीद असू शकतात का? शिवाजी महाराज अशा पद्धतीने जगू शकतात? अरे इतका विचार, म्हणजे मला सांगायचं, शहाजी राजांच्या एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांना शहाजी राजे असं सांगतात, तुम्हाला सामाजिक समता प्रस्थापित करता आली पाहिजे आणि आर्थिक समता प्रस्थापित करता आली पाहिजे। मला आपल्या राज्यकर्त्यांना सांगावंसं वाटतं, आजच्या समाजव्यवस्थेला सांगावंसं वाटतं, त्या काळी जर शहाजी राजे आपल्या लेकराला सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करायला सांगत असतील तर आज तुम्ही त्यांच्यापासून काय घेतलं असा प्रश्न माझा सगळ्या जाती धर्माच्या राज्यकर्त्यांना आहे, सगळ्या पक्षाच्या राज्यकर्त्यांना आहे। किती आपण आदर्श घेतला ह्या लोकांचा? मला वाटतंय का महापुरुषांचे विचार आपण कधीच आचरणात आणत नाही। वारकरी संप्रदाय असो किंवा कोणत्याही गोष्टी असो, एखाद्या संतापासूनचा विचार सुद्धा आपण ते कधी आचरणात आणत नाही। फक्त त्या पुरता इव्हेंट पुरता आपण त्याचं साजरीकरण करतो आणि म्हणून त्याच्या वेदना होतात। कोणत्याही महापुरुषांच्या बाबतीत त्याचं विकृतीकरण करायचं आणि म्हणून मी इतिहासाच्या बाबतीत शिवाजी महाराजांनी इतिहासाची मांडणी कशी केली,
शिवाजी महाराजांना लोकांनी निवड इतिहासापुरता सीमित केला. मी सांगतो, जगात एकमेव असा राजा घडला का जगातल्या सगळ्या लोकांपेक्षा, राजांपेक्षा शिवाजी महाराजांचा इतिहासापेक्षा भौगोलिक अभ्यास जास्त होता. ज्या माणसाला भूगोल समजतो त्या माणसाला इतिहास जाणून घ्यायची जास्त गरजच पडत नाही. कारण इतिहासाच्या अगोदर निर्मिती भौगोलिक झालेली आहे. इतिहासापेक्षा भूगोलाला महत्त्व शिवाजी राजांनी दिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये भौगोलिक वातावरण किंवा भौगोलिक निर्मिती जर शिवाजी महाराजांना जाणून घेतली नसती तर मला वाटतं शिवाजी महाराजांना इतिहासच घडवता आला नसता. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये भौगोलिक वातावरणाला सगळ्यात महत्त्व आहे. आणि अशाच पद्धतीने सगळ्या महापुरुषांची मांडणी आहे. शिवाजी महाराजांच्या 2-3 गोष्टी सांगून मी पुढे जाणार आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास घेतला तर लोक काय, आजची परिस्थिती आणि शिवाजी महाराजांच्या परिस्थिती मला सांगायचं वाटतं. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही अभ्यासक मला वाटतं इतके खोटेरडे आहोत, इतके नाटकी आहोत, इतके नौटंकी आहोत. कारण त्याचा असं आहे, आम्ही भूतकाळाचा शोध घेतो, वर्तमान काळाचा बोध घेतो आणि भविष्याचा वाद करतो. हे आमचं संशोधन आहे. शिवाजी महाराजांचं संशोधनाचा जर मी अभ्यास केला तर मला शिवाजी महाराज असे वाटले आणि शिवाजी महाराजांच्या अशी सिद्धांत होता आणि ते संचित घेऊनच ते जन्माला आले. ते कधी भूतकाळाचा त्यांनी शोध घेतला नाही, ते बोध घेत होते. जगामध्ये असा राजा घडला का त्यांनी भूतकाळाचा बोध घेतला, वर्तमान काळाचा शोध घेतला आणि भविष्याचा वेध घेतला, म्हणून जगाचा सम्राट झाला. इतकी मोठी कार्य शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. हे सांगायला लाजा वाटतात का आजच्या लोकांना? आणि आम्ही काय करतो, आम्ही भूतकाळाचा शोध घेतो, वर्तमान काळात वाद घालतो आणि भविष्याचा वाटोळ करून टाकतो. भविष्य संपतं, आपल्या लेकरांचं भविष्य संपून जातं. आणि म्हणून शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल, शिवाजी महाराजांच्या महापुरुषांचे विचार समजून घ्यायचे असेल आजच्या समाज व्यवस्थेला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, तर शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा जो गुण आहे, भूतकाळाचा बोध, वर्तमानाचा शोध आणि भविष्याचा वेध, हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये ह्या व्यवस्थेला भूगोलाचं वस्त्र दिलं आणि इतिहासाचं शास्त्र दिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज सम्राट होऊ शकले, जागतिक कीर्तीचे सम्राट झाले. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जर परकीयांच्या याच्यामध्ये नोंदी पाहिल्या तर शिवाजी महाराज सम्राट असा उल्लेख आहे. एकही भारतीय सम्राट कोणी लावत नाही. आणि म्हणून मला वाटतंय आजच्या सगळ्या तरुण पिढीने शिवाजी महाराजांच्या पुढे सम्राट या शब्दाचा वापर केला पाहिजे. ह्याच पद्धतीने तुम्ही शिवाजी महाराजांच्या अलीकडच्या सगळ्या महापुरुषांची मांदी येळी घ्या. अण्णाभाऊ साठे असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल. मी तर सातत्याने सांगतो लोकांना, या देशाचं वाटोळं जर मला वाटतं राज्यकर्त्यांनी केलं नाही, आपल्या समाजाने केलं नाही, मला वाटतं आमच्यासारख्या अभ्यासकांनी आणि साहित्यिकांनी वाटोळं केलं असं मला छातीठोक सांगावंसं वाटतं. याचं कारण असं आहे, आम्ही महापुरुषांकडनं, आमच्या या अभ्यासकांना, साहित्यिकांनी नेमकं काय घेतलं याचा मला सातत्याने प्रश्न पडतो. जर आम्हालाच काही कळालं नसेल तर आम्ही समाजव्यवस्थेला सांगणार काय आणि समाज शिकणार काय? आणि म्हणून मला वाटतं साहित्यिकांनी खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या याच्या प्रत्येक गोष्टीचा बोध घ्यायला पाहिजे. काय सांगितलंय त्यांना काय म्हणायचंय, जोपर्यंत तुम्हाला दिसणे आणि पाहण्यातला याचा अर्थ कळणार नाही, त्याचं मर्म कळणार नाही, तोपर्यंत इतिहास कळत नाही. दिसणे आणि पाहण्यातला फरक शिवाजी महाराज सातत्याने सांगायचे. शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या बाबतीत मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. जाताना जगातल्या इतिहासाचा जर शोध घेतला तर जगातल्या अनेक लोकांचे आरमार जहाज समुद्रात बुडालेले आहेत, पण शिवाजी महाराजांचा असं एक उल्लेख नाही का जहाज पाण्यात डुबलेला आहे. याचा विशेष असा आहे का शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या गोष्टी आरमाराच्या लढाया होत्या त्यावेळेस पाण्याच्या गतीवरनं, त्यांनी लाटेच्या गतीवरनं त्याचा अंदाज बांधून आरमार आतमध्ये सोडलेला आहे. याचं कोणी सांगत नाही सातत्याने. कारण त्याचं असं आहे, जगातला पहिला राजा होता का समुद्राच्या लाटावरनं वाऱ्याची गती सांगणारा किंवा लाटाची गती सांगणारा. म्हणजे किनाऱ्यावरती त्या वाऱ्याच्या गतीने पानं किती हलतात त्याच्यावरनं लाटाचा अंदाज बांधायचा आणि मग आपलं जहाज समुद्रामध्ये त्या लढाईसाठी सोडायचं. इतका सखोल भौगोलिक अभ्यास असणारा हा राजा. परंतु आजच्या आपल्या लोकांनी त्यांच्यापासून काही घेतलेलं नाही आणि जे घेतलं ते द्वेष, सूड आणि एकमेकाचा खून करणार किंवा समाज व्यवस्थेमध्ये द्रोह कसा पसरेल अशी परिस्थिती घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असं झालं. एका विशिष्ट समाजाला असं वाटतं का बाबासाहेब आमचेच आहेत.
मराठ्यांना वाटतं शिवाजी महाराज आमचेच आहेत, पण मला असं ठामपणे सांगावंसं वाटतं, महापुरुष कोणत्या एका जातीचा आणि धर्माचा असू शकत नाही. त्या अखंड मानवतेच्या कल्याणासाठी जन्माला आलेले आहे. अखंड मानवतेसाठी त्यांनी आयुष्य झिजवलेलं आहे. आणि मला वाटतंय अखंड मानवतेच्या कल्याणासाठी जी माणसं काम करतात ती सर्वसमावेशक भूमिका, सर्वसमावेशक काम करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मानवतेच्या कल्याणासाठी जी जी महापुरुषांनी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे, त्यांचा आदर्श, त्यांच्या विचारांचा, आचारांचा आपण खऱ्या अर्थानं पालन केलं पाहिजे. परंतु या देशामध्ये वाईट याचं वाटतं आम्ही व्यक्तिपूजक होतो. मला त्याच्या वेदना होतात. मी ह्या मताचा माणूस आहे. या देशातल्या कोणत्याही महापुरुषांची व्यक्तिपूजा करण्यापेक्षा त्यांची विचाराची पूजा व्हायला पाहिजे. आणि तीच खऱ्या अर्थानं मला वाटतं श्रेष्ठ पूजा ठरेल. त्यांच्या आचार विचाराचा खरा आपण त्यांचे पालन करते ठरू. कारण आपण त्या विचारांपासून खूप लांब जातो. कोणत्याही आंबेडकरांच्या बाबतीत घ्या, अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत घ्या, लोकमान्य टिळक असेल, ह्या सगळ्यांच्या बाबतीत घ्या. मला वाटतं लोकमान्य टिळकांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं मुद्दा, तर जो गणेशाचा उत्सव त्यांनी जो केला, त्यांनी काय तुम्हाला इव्हेंट म्हणून नाही केलेला. त्यांनी समाजामध्ये जागृती करण्यासाठी, परिवर्तनासाठी तो एक संकेत दिला होता का समाजाला एकत्र येण्यासाठी गणेश उत्सवाची निर्मिती करू आणि आपले विचार समाजापर्यंत पोहोचू. परंतु त्याचा वापर आपण एका इव्हेंटमध्ये केला आणि आज आपण त्याचं विकृतीकरण किती पद्धतीने झालेलं ते पाहतो. मला वाटतं पियुष सारखे माणसं आज ऑनलाईन गणेशाचं काम करतात किंवा खऱ्या अर्थानं गणेशाचं जे दर्शन घडवतात. मला वाटतं त्यांचंही या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. इतका अशा पद्धतीने गणेश समजला पाहिजे. प्रत्येक महापुरुष किंवा प्रत्येक विचारधारा अशा पद्धतीने समजली पाहिजे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं सांगावंसं वाटतं का ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी जर व्यतीत केलं असेल आणि त्याच मानवतेचा गळा घोटण्याचं काम जर इथले प्रत्येक धर्म करत असेल, तर अशा धर्माला पायाखाली तुडून येऊन वर यायला पाहिजे या समाज व्यवस्थेने, असं मला छातीठोकपणे सांगावं असं वाटतं. कारण जो धर्म मानवतेचा गळा घोटत असेल, ज्या महापुरुषांची तुम्ही त्या मानवतेच्या कल्याणापासून त्यांची फारकत करणार असाल, त्या महापुरुषांना धर्माच्या ह्याच्यामध्ये चौकटीत तुम्ही ठेवणार असाल, तर मला वाटतं उद्याच्या काळात इतका द्रोह पसरेल आणि मानवतेची हानी होईल, मानवतेचा खून होईल आणि या देशामध्ये विद्रोह माजेल. कारण मला वाटतंय मानवतेच्या कल्याणासाठी जी महापुरुष जन्माला आली त्यांना तुम्ही मानवतेच्याच चाकोरीमधून पाहिलं पाहिजे, मानवतेच्याच नजरेतून पाहिलं पाहिजे. कारण मानवतेशिवाय त्यांच्या पुढे काहीच नाही. त्यांना काय करायचं होतं, अखंड मानवता, राष्ट्र, वैश्विक भाव हाच त्यांच्या आयुष्याचा सगळ्या अर्थात प्रमुख भाग होता. त्यांना निवड तलवारी घेऊन कोणाचे मुडदे पाडायचे नव्हते किंवा कोणाला बाबासाहेब आंबेडकर असेल त्यांनी कधी भेद केलेला नाही, त्यांनी कधी जातीयता केलेली नाही. म्हणजे ह्या सगळ्या महापुरुषांकडे जर तुम्ही वेगळ्या नजरेतून पाहिलं, मानवतेच्या याच्यातून मानवतेचे पुजारी म्हणून पाहिलं, म्हणजे समतेचे पाईक म्हणून पाहिलं आणि अखंड मानवतेच्या कल्याणासाठी जर त्यांनी आयुष्य झिजवलं असेल, तर मला वाटतंय आपल्याला नैतिक अधिकार बनत नाही का त्यांना जातीच्या चाकोरीमध्ये किंवा जातीच्या चौकटीमध्ये रेखाटायचा. परंतु आज असं शोकांतिकेने म्हणावं असं वाटतं का आम्ही जातीच्या पलीकडे जायलाच तयार नाहीत. आम्हाला फक्त जात आणि तो महापुरुष तेवढाच तो आमचा आहे, ते दुसऱ्यांचा नाही. आणि फक्त त्याच्यावरती राजकारण करायचं. राज्यकर्त्यांना मला ठाम छातीठोकपणे सांगायचंय, तुम्हाला नैतिक अधिकार पोचत नाही तरुणांना भडकवण्याचा. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही हे पाप कधी करणार असाल का महापुरुषांना जातीच्या चौकटीत कोंडून तरुणांना जर दिशाहीन करत असाल, तर तुम्हाला हा काळ माफ करणार नाही, ही समाज व्यवस्था माफ करणार नाही आणि नीती कधी तुम्हाला सोडणार नाही. कारण उद्याची आमची लेकरं 18 पगार जातीचीच काय, पण मला वाटतंय सगळ्या जाती धर्माची लेकरं बिघडतील आणि हा देशाचाच काय पण सगळं वैश्विक विध्वंस व्हायला कारण ठरताल. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माच्या राज्यकर्त्यांना माझा या वाक्याकडे लक्ष द्या. तुम्ही माझ्या या विचाराकडे बारकाईने तुम्ही लक्ष ठेवा. जर तुम्ही पुन्हा असं चुकीचा पाप कराल आणि महापुरुषांना स्तिमित करून आमच्या या तरुण पिढीचे डोके भडकाल, तर तुम्हाला नीती कधी माफ करणार नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, तुमच्या हातामध्ये राज्याचं खूप मोठं एक साधन आहे, व्यवस्थेचं साधन आहे. तुम्ही तरुणांना इतकं समतेचे विचार शिकवा, चांगल्या गोष्टी शिकवा, चांगला शिवाजी महाराज सांगा, जाती धर्माच्या पलीकडे जायला सांगा, गुन्ह्या गोविंदाने जा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना अर्थकरण सांगा, त्यांना पैसा कसा कमवायचा ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. महापुरुष प्रत्येक महापुरुषाकडे प्रत्येक सर्वांगीण बाजू होत्या, अर्थाच्या होत्या, राजकीय होत्या, सगळ्या गोष्टी होत्या. याचं शिकवण मात्र आजचे राज्यकर्ते या समाज व्यवस्थेत, कारण ही राज्यकर्ते ज्या महापुरुषापासून काही शिकले नाही, ते शोकांतिका आहे. मला छातीठोकपणे सांगावं, असं कोणत्या राज्यकर्त्यांनी छातीठोकपणे सांगावं का मी या महापुरुषापासून प्रेरणा घेतली आणि काम करतो. ही खोटी आहेत, नाटके आहेत यांचे सगळे ढोंग. आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं का आजच्या राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं प्रथम राज्यकर्त्या या महापुरुषांपासून आदर्श घेतला पाहिजे आणि आमच्या तरुण पिढीला तो आदर्श दिला पाहिजे. कारण ही परंपरा आहे.
मोठ्यांनी वर आदर्श घ्यायचा आणि छोट्यांकडे तो आदर्श द्यायचा. परंतु शोकांतिका या देशामध्येच अशी आहे, कारण कर्मवीर भाऊराव पाटील एका ठिकाणी इतकं सुंदर असं सांगतात, या सत्तेचा स्रोत खऱ्या अर्थानं गरिबीच्या झोपडीपासून सुरू व्हायला पाहिजे होता आणि श्रीमंताच्या बंगल्यापर्यंत तो असा झिरपत जायला पाहिजे होता. पण आमचे राज्यकर्ते इतके टोल्याचे आहेत, नाटके आहेत, त्यांनी असा उलटा अर्थ केला. त्यांनी सत्तेचा स्रोत आमच्या वाड्या बंगल्यामधून सुरू केला आणि गरिबाच्या झोपडीपर्यंत तो झिरपत नेला. आणि म्हणून आजही आमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळालेला नाही. मला तमाम बांधवाला सांगायचं, ब्राह्मण समाज असो, मराठा समाज असो, मुस्लिम असो, सगळ्या समाजाच्या लेकरांना मला सांगायचं, लेकरांनो, जाती धर्मामध्ये गुंतू नका, धर्माच्या लढाई करू नका मानवतेच्या कल्याणासाठी. कारण तुम्हाला एक मी सगळ्यात मोठं सूत्र सांगतो, या देशामध्ये पुरोगामी सुद्धा खोटे आहेत आणि प्रतिगामी सुद्धा ढोंगे आहेत. प्रतिगामी आणि पुरोगामी दोन्ही लबाड आहेत. इथे खऱ्या अर्थानं वास्तवगामी जगण्याची गरज आहे. जर पोट भरायला अन्नाची गरज लागत असेल, भाषणं देऊन पोट भरणार नाही, तर पोट भरायला खऱ्या अर्थानं अन्नाची गरज लागते. आणि म्हणून पुरोगामी आणि प्रतिगाम्यांच्या नादी लागण्यापेक्षा वास्तवगामी जीवन जगलं पाहिजे. राष्ट्र म्हटलं पाहिजे, आईवडील म्हटलं पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे, उपेक्षितांना आपण आधार देण्याचं काम केलं पाहिजे आणि आपल्या प्रत्येक धर्मामधल्या अंतर्गती कलह सोडून दिला पाहिजे. पूर्वजांनी काय केलं त्यापेक्षा ज्यांनी केलं ते पण नाही, ज्यांनी भोगलं ते नाही. आता आपण सगळ्या गुणी गोविंदाने एकत्र नांदलं पाहिजे. सगळ्या जाती धर्माचे सगळे सण आपण साजरे केले पाहिजेत. समतेने वागलं पाहिजे, एकोप्याने वागलं पाहिजे. आणि मला वाटतंय आजच्या समाजाला खऱ्या अर्थानं महापुरुषांचा काय जर संदेश असेल तर मला वाटते मानवतेने मानवतेच्या कल्याणासाठी आणि मानवतेचं रक्षण करण्यासाठी जगायचा हा सगळ्यात मोठा संदेश मला वाटतं महापुरुषांनी दिलेला आहे. आणि आज त्याची पायमल्ली होती आणि ती आजच्या तरुणाकडे होती. आणि म्हणून मला दुसरा एक संदेश या ठिकाणी जाता जाता कलाकार बांधवांना सांगायचा आहे. कलाकार मित्रांनो, तुमचं योगदान राष्ट्राच्या उन्नतीमध्ये खूप मोठं आहे. म्हणजे क्रांतीवीरांच्या मांडीला मांडी लावून कलाकार, शाहीर वगैरे ही सगळी लोकांनी मोठं काम केलेलं आहे. कलाकारांमध्ये तर इतकं म्हणजे प्रबोधनाचं माध्यम इतकं चांगलं आहे. मला सगळ्या कलाकारांना हात जोडून विनंती करायची आहे का कलाकार मित्रांनो, भगिनींनो, खऱ्या अर्थानं आजच्या बिघडलेल्या तरुण पिढीला आपण आपल्या माध्यमातून चांगला संदेश द्या. सगळं वागायचं सुद्धा सांगा, कारण आपण सांगितल्याला लवकर त्यांच्यावर प्रभाव पडतो. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे का ज्या गोष्टी समाजामध्ये चुकीच्या काही जातील अशा गोष्टीला आपण सुद्धा काही बंधनं लावून घ्यावेत. म्हणजे मला तो नैतिक अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा, परंतु मी आपल्याला एक निवेदनात्मक विनंती करेल का आपण त्या गोष्टीचा बारकावे लक्षात घ्यावा, का जेणेकरून समाजामध्ये विकृतीकरण किंवा समाज काही आपले तरुण पुढं पिढी बिघडेल अशा पद्धतीचं आपल्याकडं काही होऊ नये. उलट आपण जे काही कराल ते चांगलं कराल, आपल्याकडनं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला वाटते खऱ्या अर्थानं आजच्या व्यवस्थेने, आजच्या समाजाने महापुरुषाकडनं जर काय घ्यायचं असेल तर सगळ्या महापुरुषांनी ती आचाराची, विचाराची जी शिदोरी आपल्याला दिलेली आहे, कधी अनेक पिढ्या आपण ती खाऊन तृप्त होऊ शकतो तरी ती संपणार नाही अशी जी शिदोरी आहे. मला वाटते प्रत्येकाचे मार्ग भिन्न होते, काही वेगवेगळ्या प्रकारे लढले, परंतु सगळ्यांचे मार्ग एकाच ठिकाणी जाणारे होते, त्या अखंड मानवतेच्या कल्याणासाठी, मानवतेच्या उन्नतीसाठी, राष्ट्रासाठी आणि वैश्विक विचारांसाठी. म्हणूनच ज्ञानेश्वर म्हणतात विश्वची माझे घर. इतका ज्ञानोबा जर विश्वाला माझं घर म्हणत असेल तर मला वाटते तुम्ही जर या राज्यातल्या सीमा करत असाल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्ञानेश्वराने सुद्धा कदा भाषेचा द्रोह केलेला नाही, कधी कोणत्या दुसऱ्या भाषेची निंदा केलेली नाही. कारण ज्ञानेश्वरांना सुद्धा कदाचित असं वाटत असेल भाषा हे दोन माणसामधलं, दोन समाजामधलं बोलण्याचं साधन आहे, सुसंवाद करण्याचं माध्यम आहे, त्याच्याबद्दल गर्व अहंकार ठेवण्याची गरज नाही. आणि म्हणून मला वाटतं या महापुरुषांचे, संतांचे विचार अंगी बाळगून मानवतेच्या कल्याणासाठी, वैश्विक विचारासाठी, वैश्विक भूमिकेसाठी जगाने आता एकत्र आलं पाहिजे. अखंड मानवतेने एकत्र आलं पाहिजे. कारण येणारा काळ इतका वाईट आहे का मानवताच म्हणजे नष्ट होऊन माणूस जातच कदाचित या सृष्टीत जाती का काय असा प्रश्न आमच्याकडे पडतो. आणि म्हणून काही गोष्टी आपण बारकाव्याने लक्षात घेतल्या पाहिजेत का आपण वागतो कसं, चालतो कसं, महापुरुषापासून आपण काय शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जाता जाता एवढी सांगावंसं वाटते का तुम्ही प्रत्येक सण साजरे करायला पाहिजे. प्रत्येक सण साजरे करताना त्यापासून दुसऱ्या समाजाला त्रास होणार नाही. आपण आपला आनंद लुटताना दुसऱ्याला कधी आपल्यापासून त्रास होऊ नये. मला वाटते
प्रत्येक संस्कृती वाईट नसते, कोणतीच संस्कृती वाईट. प्रत्येक संस्कृतीचा सौंदर्याचा आस्वाद घ्यावा, कारण प्रत्येक संस्कृतीतून एक सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. आणि म्हणून याची संस्कृती वाईट, त्याची संस्कृती वाईट म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या संस्कृतीमधून सौंदर्याचा आस्वाद घेऊन त्याला साथ द्यावी. आणि आपल्या संस्कार किंवा आपली संस्कृतीचं पालन करत असताना दुसऱ्या संस्कृतीचा आपण ऱ्हास करणार नाही किंवा दुसऱ्याला त्रास देणार नाही, एवढं जरी पालन केलं तर मला वाटतंय खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या विचारधारा आपण अंगी रुजवल्यासारखं होईल. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. पुन्हा जाता जाता एकदा आयोजकांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट यशवंतनगर नवी खडकी येरवडा पुणे आयोजित येरवडा भागातील पहिला ऑनलाईन गणेशोत्सव 2021. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आपल्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे, त्यामुळे आपल्याला काही मर्यादा पडल्या आहेत. या मर्यादांचे भान राखून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शो मस्ट गो ऑन या न्यायाने सादर करीत आहोत ऑनलाईन गणेशोत्सव 2021. यात सादर केले जाणार आहेत अनेक बहुरंगी कार्यक्रम, तेव्हा पाहायला विसरू नका. सर्व कार्यक्रम नवज्योत मित्रमंडळाच्या YouTube चॅनलवर.